घेऊन जाऊन रिकव्हरी करणारे अजित पवार संदर्भात जी घटना घडली होती? मला काय माहित नाही, तो ब्लॅक बॉक्स मिळाला नाही मिळाला काही माहित नाही त्याच्याबद्दलची माहिती. आणि जे टेक्निकल आहे ते टेक्निकल होईल, त्याच्यात आपण काय बोलू शकतो? आपण कशाला बोलावं त्याच्यात? कुठंतरी उशीर होतोय या संदर्भात पाहायला गेलं तर, आणि तो परदेशात पाठवला जातो. कुठंतरी या संदर्भात कुठं चौकशी जी पाहिजे होती ती गतिमान होताना दिसत नाही. असं मला काय वाटत नाही. चौकशी होते, आपल्या पद्धतीने होत राहील. का तर रिकव्हरी त्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने रिकव्हरी केली जाईल का? अनेक वेळा संशय त्या विमान कंपनीवरती ठेवण्यात आल्यावर ठपका ठेवण्यात आला होता. आली की ना की विमान कंपनीवर कोणी ठपका ठेवला, काय ठपका ठेवला, मला तर काय माहिती नाही. ह्याच्याबद्दल मला बोलायचंच नाही होय. माझं त्याच्याशी काय माझा संबंधच येत नाही. का वाटतं पुरावे जसे पाहिजे तसे समोर येतील का? कारण ज्या अनेक मला गोष्टी काय त्रुटी करायचं आहेत. झालं, आता जे आहे ते कायद्याच्या कक्षेत जे काय चौकशा व्हायच्या आहेत त्या होतील आणि पुढे जाईल. रोहित पवारांनी देखील अनेक वेळा त्या संदर्भात रोहित पवारांनी देखील अनेक वेळा त्या संदर्भातले खुलासे रोहित पवारांनी जे बोलायचं ते बोलून दाखवलं. त्याच्यावरती आता प्रशासन काय करायचं ते करायचं. मात्र काय पाहायला गेलं तर एकंदरीत अनेक नेते जे ते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत, संशय व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे संशयाची सुई ही थेट जे ते विमान जे ते कंपनीवर जाते. त्यामुळे अनेक वेळा ह्या विमानाचे 2023 देखील घटना समोर आली होती. त्यावेळी देखील कुठं कारणं लपवली गेली होती, ते देखील पुढे नव्हते आले. सगळं वाटतं विलगीकरणासंदर्भातल्या चर्चा पुढे काय येतील का? कारण पाहायला गेलं तर शिंदेंनी देखील सांगितलं माझा काही संबंधच नाही विलिनीकरणाच्या चर्चेतच मी नव्हतो. तुम्ही मला हे प्रश्न विचारतोच कशाला? मला काय संबंध? 20 तारखेला महासभा होणार आहे सर्वसाधारण, आणि विरोधी पक्षांचा कोण व्हावा यासाठी आतापर्यंत नावं जी आहेत ती समोर आली नाहीये. सर्वात तिसरा क्रमांक येईल ना 20 तारखेला, वेळ आहे ना अजून.